इस्रायल आणि इराण यांच्यातलं जे युद्ध आहे ते आता जवळपास 5व्या आठवड्यात जाऊन पोहोचलंय आणि ते इतक्यात संपेल अशी काही चिन्ह दिसत नाहीयेत. त्यामुळे पेट्रोल डिझेलसाठी काही ठिकाणी रांगा लागलेत. त्याची परिस्थिती जरी नियंत्रणात असली, एलपीजीचा तुटवडा मात्र मोठ्या प्रमाणात जाणवतोय. हे केंद्र सरकारनं देखील मान्य केलेलं आहे. परिस्थितीची भीषणता अतिरंजितरित्या माध्यमातून आणि विशेषतः सोशल मीडियातून आपल्या समोर येते आणि त्यातूनच एक प्रकारे अराजकतेला आपण आमंत्रण देतोय का? ही वस्तुस्थिती आहे की लिक्विफाईड पेट्रोलियम गॅस जो आपल्या सिलेंडरमध्ये भरलेला असतो, तो 80% त्याचा जो पुरवठा आहे तो आपल्याला परदेशातून येतो आणि तो परदेशातून येणारा जो पुरवठा आहे तो होर्मझच्या समुद्रधुनीतून येतो आणि त्या होर्मझच्या चिंचोळ्या समुद्रधुनीवर आत्ता जर नियंत्रण कोणाचं असेल तर ते इराणचं आहे. त्यामुळे इराणच्या जहाजावर हल्ला करू शकणाऱ्या तोफा तिकडे सज्ज आहेत, ड्रोन सज्ज आहेत. अनेक जहाजांवर तसे हल्ले देखील करण्यात आले. त्याचे खलाशी मृत्युमुखी देखील पडले. त्यामुळे शेकडो नव्हे तर अक्षरशः हजारो जहाजं तिकडे रांगेत उभी आहेत आणि त्यातून जगातल्या अनेक भागामध्ये होणारा जीवनावश्यक वस्तूंचा आणि विशेषतः इंधनाचा सप्लाय खूप मोठ्या प्रमाणावर प्रभावित झालाय. ही वस्तुस्थिती आहे.